सिंथेटिक ब्लाउज पीसचा मी आज खूप सुंदर असा उपयोग करणार आहे। असे ब्लाउज पीस जे असतात त्याचे ब्लाउज आपण शिवत नाहीत तर ते ब्लाउज पीस असेच पडून राहतात आणि अशा ब्लाउज पीसचा आपण खूप सुंदर असा उपयोग करू शकतो। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर मी ब्लाउज पीसवर जे आहे ते नॉन वेन ठेवून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी मी याला शिवून घेणार आहे आणि हा पीस क्विल्ट करून घेणार आहे। इथे मी नॉन वेन वापरलेला आहे। इथे तुम्ही गोणी वापरू शकतात, फर्म वापरू शकतात किंवा आटा बॅग सुद्धा इथे वापरू शकतात। फक्त मी याला नॉन वेनच लावून घेतलेला आहे। जर तुम्ही राईस बॅग वगैरे लावली तर याला अस्तर लागेल। तर याची जी लांबी आहे आणि रुंदी जी आहे ते 20 बाय 46 इंच याची लांबी आणि रुंदी आहे। तर आपण एका सिंगल पीस पासून हे बनवणार आहोत। इथे तुम्हाला कोणताही कपडा जो आहे तो एक्स्ट्रा इथे जॉईन करायचा नाही। तर मी ते 7 इंचावर इथे मार्क करून घेणार आहे आणि हे मार्किंग जे आहे ते मी एक लाईन जी आहे ते ओढून घेणार आहे। व्यवस्थित अशी सरळ लाईन ओढून ही लाईन जी आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि ही लाईन जी आहे ते कट करून आपल्याला हा पीस वेगळा करून घ्यायचा आहे आणि हा पीस जो आहे तो आपल्याला नंतर वापरायचा आहे। त्याआधी मी हा पीस जो आहे तो बाजूला ठेवून देणार आहे थोडा वेळ आणि नंतर आपल्याला हा पीस जो आहे तो इथे जॉईन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून 6 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि ही मार्किंग लाईन इथे सरळ आपल्याला 6 इंचावर असं मार्क करायचं आहे। पूर्ण असं लांबीने आपल्याला 6 इंचावर असं मार्क करायचं आहे। पूर्ण आपल्याला लांबीने जे आहे ते 6 इंचावर असं मार्क करायचं आहे। आपल्याला इथे चेन जॉईन करण्यासाठी आपण इथे मार्किंग करत आहोत आणि ही मार्किंग लाईन जी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला इथे लाईन जी आहे ते कट करून घ्यायची आहे आणि हे जे भाग आहेत ते आपल्याला दोन वेगळे करून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला झूम सुद्धा करून दाखवलेलं आहे। तर इथे जे आहे ती मार्किंग लाईन कट करून आपल्याला इथे चेन लागणार आहे। चेनची लांबी जी आहे ती आपल्याला 39 इंच घ्यायची आहे। तर ही मार्किंगची लाईन आहे ते मी कट केलेली आहे, दोन भाग वेगळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला चेन घ्यायची आहे। चेनची लांबी 39 इंच आहे। चेनचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला चेन जी आहे ती शिवून घ्यायची आहे अशा पद्धतीने सरळ। तर मी ते चेन जी आहे ती शिवून घेतलेली आहे सरळ। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करायचं आहे। टॉप स्टिच जे आहे ते कपड्यावरती करायचं आहे, चेनीवरती करायचं नाही आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेले। त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे, तो चेनीवरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे। तर इथे जो आहे तो हा पीस जो आहे तो मी जॉईन करून घेतलेला आहे। या पीसला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी जे आहे ते मी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला दोन रनर लागणार आहेत, एक रनर ह्या साइडने आणि एक रनर ह्या बाजूने। दोन्ही बाजूने एक एक रनर आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे। सेंटर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्क करायचं आहे। तर इथे जे आहे ते ओपन भाग जिथे आहे तिथे मी पिनअप करून घेणार आहे, म्हणजे आपलं जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित येईल। अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचे आहे ओपन भागाला आणि आपल्याला खडूच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरचं, किंवा तुम्ही मोजून सुद्धा सेंटर मार्किंग जे आहे ते करू शकता, पण अशा पद्धतीने इझी पडतं सेंटर पॉईंट काढायला। तर अशा पद्धतीने आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि मी हा सेंटर लाईन जी आहे ती मी अशी डार्क करून घेणार आहे तुम्हाला दिसण्यासाठी। तर मी इथे सेंटर लाईन जी आहे ती काढून घेतलेली आहे, सेंटर काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला चैनीपासून आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे। तर व्यवस्थित मार्किंग करायचं आहे। आपल्याला इथे जे आहे ते प्लास्टिक जॉईन करायचं आहे, प्लास्टिक शीट जी असतं ते ट्रान्सपरंट शीट। तर 1.5 इंचावर जिथून आपण मार्क केलं होतं तिथून आपल्याला 5.5 इंचावर असं मार्क करायचं आहे। डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला 5.5 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि उंचीला सुद्धा हा बॉक्स जो आहे तो 5.5 इंच आपल्याला ठेवायचा आहे। तर जिथे मी 5.5 इंचावर उंचीला मार्क केलेलं होतं तिथून परत आपल्याला 5.5 इंचावर डाव्या आणि उजव्या बाजूला 5.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे ट्रान्सपरंट शीट जॉईन करायचं आहे। त्यासाठी आपण इथे बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि हा बॉक्स जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे। जर तुमच्याकडे ट्रान्सपरंट शीट नसेल तर तुम्ही इथे नाही कट केलं तरी चालेल। तर इथे जे आहे ते मी परत 1.5 इंचावर असं मार्क करायचं आहे। 1.5 इंचावर सगळ्या बाजूंनी आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे चारही बाजूने आणि इथे सुद्धा मध्ये सुद्धा आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे आणि हा बॉक्स आपल्याला मधला कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी पट्टीच्या साहाय्याने अशा पद्धतीने बॉक्स जो आहे तो बनवून घेणार आहे आणि इथे हा बॉक्स इथे मी लाईन ड्रॉ केलेला आहे ती लाईन जी आहे ते मी आता कट करून घेणार आहे।
असं मार्किंग केलं तर व्यवस्थित आपलं ऑर्गनायझर बनतं, कुठेही कमी जास्त होत नाही। अंदाजे तुम्ही कट केलं तर याचे जे आहे ते धागे निघतात। हे जे आहे ते सिंथेटिक ब्लाउज पीस आहे आणि याचा व्यवस्थित असा उपयोग केला पाहिजे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही आधी शिवून सुद्धा घेऊ शकतात मार्किंग लाईनवरती आणि नंतर असे तुम्ही कोपरे जे आहेत ते कट करू शकतात। तर इथे मी हा पूर्ण पीस क्विल केलेला आहे, त्यामुळे मी आधी शिवून नाही घेतलं। तर अशा पद्धतीने चारही भाग जे आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करून पिनअप करून घ्या आणि इथे जे फोल्ड केलेलं आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला पिनअप करून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे चारही भागांना। आणि इथे आपण ट्रान्सपरंट शीट जोडणार आहोत। तर इथे तुमच्याकडे ट्रान्सपरंट शीट नसेल तर तुम्ही नाही हा भाग कट केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने जे आहे ते सगळीकडून मी सरळ शिवून घेणार आहे आणि हा बॉक्स जो आहे तो आपला चौकोनी आपला तयार झालेला आहे। त्यानंतर मी इथे ट्रान्सपरंट शीट घेतलेला आहे। तर आपला बॉक्स जो आहे तो 5.5 बाय 11 इंचाचा आहे। तर याची जी रुंदी आहे ती 7 बाय 12 इंच मी घेतलेली आहे आणि असं जे आहे ते ट्रान्सपरंट शीट आपल्याला कपड्याच्या खाली ठेवून आपल्याला ह्या बॉक्सच्या खाली ठेवून आपल्याला ते सगळ्या बाजूंनी शिवून घ्यायचं आहे। तर हा बॉक्स जो आहे तो सगळ्या बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो कट करून मी ते शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जो पीस आपण कट केलेला होता तो साइडने आपल्याला अशा पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायचा आहे। तर जो पीस आपण कट केलेला होता तोच पीस आपण इथे घेतलेला आहे, दुसरा घेतलेला नाही आहे। तर इथे सरळ शिवून घेतलेला आहे मी। त्यानंतर समोरचा भाग अशा पद्धतीने उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे आणि इथे सरळ पाइपिंग लगेच तुम्ही करू शकता किंवा नंतर केली तरीही चालेल। तर मी लगेच पाइपिंग सुद्धा दोन्ही बाजूने करून घेतलेली आहे आणि पीस जो आहे तो आपला दोन्ही बाजूने जॉईंट केलेला आहे। तर आपण जिथे जॉईंट आहे तिथे अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं आहे आणि इथे जे आहे ते आपण सेंटर मार्क करण्यासाठी आपल्याला इथे जॉईंट एकावरती एक व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। सेंटर पॉइंट जे आहे ते व्यवस्थित काढायचं आहे, नाहीतर तिरकस हे दिसेल। तर मी दोन्ही बाजूने सेंटर जे आहे ते काढून घेणार आहे, समोर आणि समोर सुद्धा आपल्याला सेंटर पॉइंट जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर आणि सेंटरवरती सेंटर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे। समोर सुद्धा इथे सुद्धा आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि एकावरती एक अशा पद्धतीने पिनअप करून मी इथे पिनअप करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा पीस जो आहे तो ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते साइडने आपल्याला इथे जिथे पिनअप केलेला आहे आपण तिथे सरळ आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 5 बाय 5 इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे। आपण बेससाठी हा 5 बाय 5 इंचाचा बॉक्स मी चारही बाजूंनी तयार करून घेणार आहे। तर हे ऑर्गनायझर जे आहे ते बनवायला खूप सोपं आहे, नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर मी चारही बाजूंनी जे आहे ते 5 बाय 5 इंचाचा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बेससाठी आणि हा बॉक्स जो आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा। तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने बॉक्स जो आहे तो इथे कट करून घ्यायचे आहेत चारही बॉक्स जे आहेत ते। तर मी ते कट करून घेतलेले आहे। त्यानंतर जे आहेत ते कोपरे जे आहेत ते अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि ते सरळ शिवून घ्यायचे आहेत। चारही कोपरे आपल्याला अशा पद्धतीने पकडून अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे चारही बॉक्सला। तर मी ते चारही बॉक्स जे आहेत ते असे शिवून घेतलेले आहेत आणि ते पाइपिंग सुद्धा मी ते करून घेतलेली आहे। तर चारही बाजूंनी मी पाइपिंग आणि शिवून सुद्धा घेतलेला आहे। त्यानंतर चेन ओपन करायची आहे आणि आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे, सरळ भाग बाहेर काढायचा आहे आणि जिथे आपण पाइपिंग केलेलं आहे ते व्यवस्थित असं आकार जो आहे तो व्यवस्थित असं खाली दाबायचा आहे आणि रनर जे आहे ते मी ती लावून घेणार आहे आकार व्यवस्थित दिसतोय की नाही ते बघण्यासाठी। तर आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे। ते ट्रान्सपरंट शीट आपण वापरलेला आहे, त्यामुळे आपण यामध्ये काय ठेवलेलं आहे, कोणती साडी ठेवलेली आहे, कोणता ड्रेस ठेवलेला आहे हेही दिसतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं। बाजारातले जे ऑर्गनायझर असतात ते पटकन फाटतात आणि खूप महाग सुद्धा असतात। जर आपण घरीच असे बनवले तर आपले पैसेही वाचतात खूप आणि अशाच आपण जे टाकाऊ वस्तू असतात त्या टाकाऊ वस्तूंचा आपण टिकाऊ वस्तू आपण ही तयार करू शकतो। तर याची जी लांबी आहे ती 12.5 इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ती याची 9 इंच तयार झालेली आहे।
तर हे ऑर्गनायझर जे आहे ते दिसायला खूप सुंदर दिसतं. नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.